अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, मी पूजा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते। आशा व्यक्त करते तुम्ही मस्त असाल आणि तुम्ही आपापल्या आयुष्यामध्ये मस्तच असाल अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रांनो, होळी हा सण केवळ रंगाचाच नाही आहे, तर नकारात्मकतेचा नाश करून सकारात्मक गोष्टींना आमंत्रण देण्याचा हा सण आहे। तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की स्वामींच्या कृपेने आपल्याला होळीच्या दिवशी कोणते उपाय करायचे आहे, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक शक्ती दूर होईल, तसेच आर्थिक समस्या, अडथळे ह्या सर्व गोष्टी दूर होण्यास मदत होणार आहे। होळीच्या दिवशी होळी पेटवण्यापूर्वी किंवा होळी पेटवल्यानंतर होळीसमोर उभे राहायचे आहे आणि जवळ स्वामींची प्रतिमा नाही तर स्वामींचा फोटो आपल्याजवळ असू द्यायचा आहे आणि मनोमन स्वामींना प्रार्थना करायची आहे की हे स्वामी समर्थ महाराजा, माझे सर्व दुःख अडचणी दूर करा आणि तुमची कृपादृष्टी माझ्यावर सतत राहू द्या। त्यानंतर 11 वेळा किंवा जर तुम्हाला जमत असेल तर 21 वेळा श्री स्वामी समर्थाय नमः किंवा ओम स्वामी समर्थाय नमः हा मंत्र जप करा। त्यानंतर जी पेटलेली होळी आहे त्यामध्ये थोडा गूळ आणि तूप अर्पण करायचं आहे तुम्हाला। गूळ म्हणजे गोडवा आणि तूप म्हणजे शुद्धता। तर हे तुम्हाला अर्पण करायचं आहे, गूळ आणि तूप। आणि हे अर्पण करताना मनामध्ये जी भीती आहे, जे तुमचे दुःख आहे, संकटे आहे, अडचणी आहे आणि तुमच्या मनात जी भीती आहे ती सर्व अग्नीला समर्पित करण्याची भावना ठेवा। त्यानंतर जर खूप जास्त आर्थिक अडचण असेल तर आर्थिक अडचणीसाठी होळीच्या दिवशी तुम्हाला स्वामींना पिवळी फुलं अर्पण करायची आहे आणि एक सुपारी उजव्या हातात घेऊन तुमची मनोकामना स्वामींसमोर मागायची आहे। म्हणजे तुमच्या मनात मनोकामना व्यक्त करायची आहे स्वामींजवळ आणि तुमची कृपादृष्टी माझ्यावर सदैव राहू द्या, तुम्ही माझ्यावर कृपा करा, हे स्वामींना अशी प्रार्थना करायची आहे। आणि ही सुपारी होळीच्या दिवशी स्वामींच्या चरणी ठेवायची आहे। त्यानंतर ती सुपारी दुसऱ्या दिवशी सकाळी उचलून आपल्या देवघरात किंवा तिजोरीमध्ये ठेवायची आहे। हा धनप्राप्तीसाठी, लक्ष्मीप्राप्तीसाठी खूप प्रभावी असा उपाय आहे। आता नजर दोष आणि संकट निवारण्यासाठी एक नारळ घ्यायचा आहे आणि तुमच्या स्वतःच्या डोक्यावरून 7 वेळा तो फिरवायचा आहे। तुम्ही स्वतः फिरवू शकता किंवा तुमच्या घरातील इतर कोणी सदस्य असेल तर त्यांना फिरवायला सांगू शकता आणि तुम्ही इतर सदस्यांच्या घरातील जे सदस्य आहेत त्यांच्या डोक्यावरून सुद्धा तुम्ही 7 वेळा नारळ फिरवू शकता आणि तो नारळ होळीच्या अग्नीमध्ये तुम्हाला समर्पित करायचा आहे आणि समर्पित करताना श्री स्वामी समर्थ हा मंत्राचा जप चालू ठेवायचा आहे। असे मानले जाते की यामुळे नकारात्मक शक्ती दूर होण्यास मदत होते। त्याचप्रमाणे आपले जे पण काही अडथळे आहे, ज्या समस्या आहेत त्या दूर होण्यास मदत होते। त्यानंतर स्वामींची कृपादृष्टी जर तुम्हाला आकर्षित करायची असेल तर त्यासाठी होळीच्या दिवशी रात्री 108 वेळा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या मंत्राचा तुम्हाला जाप करायचा आहे। 108 वेळा म्हणजे एक माळ तुम्हाला जप करायचा आहे या मंत्राचा। तर जो हा मंत्र आहे तो मन शांत करतो आणि स्वामींची कृपादृष्टी आकर्षित करतो। बघा मित्रांनो, आता उपायापेक्षाही श्रद्धा आणि विश्वास महत्त्वाचा आहे। जर तुम्ही श्रद्धेने आणि विश्वासाने जर हे उपाय कराल तर नक्कीच तुम्हाला याचा फायदा होणार आहे। तुम्हाला याचा हळूहळू का होईना पण अनुभव येणार आहे। तर असेच तुम्हाला स्वामींचे उपाय आणि भक्तिपूर्ण व्हिडिओ पाहायला आवडत असतील तर माझ्या स्वामीमय लाईफ ऑफ शिवांशी मम्मा या चॅनलला सबस्क्राईब करा। सोबतच बेल आयकन दिलेली आहे, त्या बेल आयकनला जर तुम्ही क्लिक कराल आणि त्या ऑलवर क्लिक कराल तर तुम्हाला वेळोवेळी नोटिफिकेशन मिळत राहील आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।